अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. एका साईडने गोलंदाज आपण बघतोय शिवम, दुसऱ्या साईडला फलंदाजीसाठी सौरभ आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. चार चेंडू आणि 5 धावा. आठची कडा एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाते. सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा. वाईट बॉल इथं पंच घोषित करतात. अवंतर धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. 7 रन 1 विकेट. चांगली सुरुवात चंदनवाडी प्रीमियर लीग पर्व 3. अंतिम टप्प्याकडे ही मॅच जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक संपला गेलाय. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर पहिला बॉल केला जातोय. रोहित यादव या गोलंदाजाला आपण बघतोय. अप्रतिम सुरुवात गोलंदाजीच्या जोरावरती पाहायला मिळते. यावेळी फटका खेचला गेलाय. ओहो कॅच सुटलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. महत्वपूर्ण विकेट आणि इथे कॅच सुटला जातोय. अप्रतिम चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. नो बॉल इथे हाताळला जातोय. 1+1 2 धावा. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 14 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका केला जातोय. सिंगल पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती एका सिंगलने 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुढील बॉल हाताळण्यासाठी 1.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल बाकी आहे. सोळा धावा धाव फलकावरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धाव फलक पुढे सरकला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 17.
2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजी मार्गावर सुजल यादव. सिंगल पूर्ण करताय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अप्रतिम गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते. तो बॉल इथे पंच घोषित करतात. पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आडची खडा लागली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जात होता, मात्र तिथे फिल्डिंग केली जाते. डॉट बॉल 19 धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. एकविसावा 21. का खेचला क्षेत्ररक्षक. ओ हो राफ क्षेत्ररक्षण षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या 27-27. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावफलकावरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का, मात्र एकच धाव या बॉलवरती. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचले जाऊन 28 धावा 28 रन्स. अप्रतिम बॅटिंग केली जाते आता. मात्र 2 ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखण्याचं काम केला होता आणि त्यानंतर मात्र धावा इथे पूर्णपणे लुटण्याचं काम करतायत. कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे की कुठेतरी 40 ते 45 प्लस होणं गरजेचं आहे. कारण जर 45 प्लस झाल्या तर नक्कीच गोलंदाजीच्या जोरावर युवा 11 हा संघ हा मॅच जिंकू शकतोय. फटका खेचलाय. चेंडू अडवलाय. बत्तीस धावा 32 रन्स. अंतिम 6 बॉल बाकी असतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन्स. सिद्धू यादव गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल केला जातोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
37 धावफलकावरती 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. सदतीसावा धावफलकावरती पटापटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच आहे, फलंदाजी ते बाद होईल. टिपेश येते नवीन फलंदाज मैदानामध्ये. पाहिजे अंतिम अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चांगला बॉल आता मात्र सिद्धू यांच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 37 या धाव फलकावरती. सदतीस धावा 37. 37 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. दोन धावा 39 आणि 40 धावांचं लक्ष आहे. 40 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला. 40 रन्स. चला मॅच ऑन करा. 40 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
चला मॅच ऑन करा. सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित आणि संदेश. गोलंदाजी मार्गावर सौरभ कदम या गोलंदाजाला आपण बघतोय पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. वाईट बॉल गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ अप्रतिम चेंडूची हाताळणी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारो. हो हो यावेळी यॉर्कर बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर टाकल्यानंतर त्यावरती कमबॅक कसा करावा हे सौरभला माहिती आहे. कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. जिंकाल तर पुढे याल नाही तर घरी जाल. दोन धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या दोन धावांनी संघाच्या धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चाळीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा. फटका खेचलाय. क्षेत्ररक्षण होतंय खराब आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 7 धावा धाव फलकावरती पहिल्या 3 बॉलमध्ये. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 9 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 9 धावा पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. अंतिम बॉल बाकी आहे. 9 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. थोडा वेळ जास्त खर्च करताय लक्षात घ्या. अंतिम बॉल या ओव्हरमधील 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल सौरभ याचा. तीन धावा आणि या 3 धावांनी पहिला षटक समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. गोलंदाजी मार्गावर दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. एका साईडला आपण पाहिलं तर संदेश आणि दुसऱ्या साईडला सुमित ही जोडी मैदानामध्ये आहे. हॅलो चला जरा फास्ट फास्ट प्लीज प्लीज. हॅलो 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 जरा फास्ट प्लीज. हॅलो 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 चला चला मॅच चालू करा प्लीज. आता 5 रनची पेनल्टी दिली जाईल पटापट. वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
वाईडला रिव्ह्यू नाही आहे. वाईडला रिव्ह्यू नाही आहे. एकदम क्रुशल असेल तर वाईड बॉल. सोड नाही का, मी आहे ना इथे बोलणार, तू काय टेन्शन. स्टार्ट. 55 अंतिम. ओ उत्कृष्ट गोलंदाजी. डॉट बॉल. अशा तऱ्हेने चला ओव्हरला एकदा डिस्कस करा प्लीज. स्टार्ट. आणि हे 2 रन हाताने स्टंप उडवलाय. नॉट आउट. बॉल्स टू गो. हॅलो. स्टार्ट स्टार्ट. सिंगल रन डिक्लेअर झोन. 1D. स्कोर काय आला? 16 रन. टू गो. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. हो हो हो. बॉलर काहीतरीच फॉर्म मध्ये आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. ओव्हरचा शेवटचा चेंडू. प्लीज प्लीज प्लेयर प्लेयर फटाफट मागे जा प्लेयर, नाही तर पेनल्टी देण्यात येईल. फटाफट मॅच चालू करा. स्टार्ट. 1 टू गो. 16 रन्स. 16 रन्स. 1 टू गो. शेवटचा चेंडू. डॉट बॉल. ओव्हर. उत्कृष्ट ओव्हर. छान ओव्हर टाकलेली आहे बॉलरनी. मॅच मध्ये आणलाय त्यानं. 12 बॉल 24 रनाची आवश्यकता. नको. स्टार्ट स्टार्ट. पेनल्टी देण्यात येईल नाही तर. प्लीज बॉलर सिलेक्ट करा फटाफट लवकर. चला चला लवकर. चला बॉलर. 12 बॉल 24 रनाची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री करू असं म्हणतो. सेमीचं काय करू बोलतोय? बोलेन ना मला काय फ्री. हॅलो. हां हॅलो. ही हे मॅच दोघं दुसऱ्याच्या नंतरची मॅच दोघं दुसरं करणार आहे. फायनल मॅच मी करणार. त्यांचाच टर्न आहे असं. त्याला घरी जायचं, त्याला घरी पाठवणार फायनलला. आता माझ्या अंगावर फंड लागेल. हॅलो. स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा मारला फटका. 2 रन डिक्लेअर. 2 रन डिक्लेअर. जाळीत गेला की 2 रन डिक्लेअर. ओके. स्टार्ट. हा ठीक आहे. 2 बॉल जण धावले पण ते एकमेकाच्या एंडला आले. हा ठीक आहे. ओके मी थँक्यू. स्टार्ट. आणि हा उत्कृष्ट असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन सिंगल रन. स्कोर काय आला? 21 रन. 21 रन झालेत. 1 टू गो. 7 बॉल 19 रनाची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू.
सुरेख गोलंदाजी करतोय बॉलर. आणि हा सिंगल रन. ओव्हर 6 बॉल 20 रनाची आवश्यकता. 18 6 बॉल 18 रन्स पाहिजेत. सॉरी 6 बॉल 18 पाहिजे. 6 बॉल 18. चला फिल्डिंग टीम वेळ काढू नका प्लीज. फिल्डिंग टीम प्लीज. 6 बॉल 18 रन्स पाहिजेत. स्टार्ट. सेम सिच्युएशन आहे. मागच्या बॉलर नेम दीपेश. सेम सिच्युएशन आहे मागच्या मॅचची. 6 बॉल 18. मागच्या मॅचला बॉलरने देऊन टाकले नो व्हाईट टाकून. आता बघा हे गोलंदाज काय करतात. हॅलो चला पुढे फाटी सुरुवात करा. स्टार्ट. आणि हा पहिला चेंडू वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट बॉल. आणि हा उत्तुंड असा फटका 2 रनासाठी. 2 रन धावून काढलेत. 2 रन. 5 बॉल 15 रन. 5 बॉल 15 रनाची आवश्यकता. मला थोडा अवघड टास्क वाटतोय. आणि हे 2 रन. 4 बॉल 13 रन्स. 4 बॉल 13 रनची आवश्यकता. गोलंदाज उत्कृष्टरित्या बॉलिंग टाकतोय. चला 4 बॉल. चला त्वरा करा फास्ट. आणि हा नाही. पुन्हा 2 रन. पुन्हा 2 रन धावून काढलेत. 3 बॉल 11 रनाची आवश्यकता. 3 बॉल 11 रन. गोलंदाज काही मारायला देत नाही असं वाटतंय. सुंदर असा टप्प्यावर नियंत्रण त्यांचं. राईट आर्म राऊंड विकेट. आणि हा पुन्हा 2 रनचा फटका. 2 बॉल 9 रन्सची आवश्यकता. 2 बॉल. चला कॅप्टननी उरलेल्या 2 टीमनी आपले बॉलर डिसाईड करून ठेवा. 3 बॉलचा बॉल आउट होणार आहे. याच्यानंतर 3 बॉलचा बॉल आउट होणार आहे. उरलेल्या 2 टीमनी प्लीज कृपया आपले बॉलर चॉईस करून ठेवा. स्टार्ट. 2 बॉल. दोन रन नटआउट आहे. बॅटर आतमध्ये आहे. नटआउट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक बॉल 6 रन्स. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2च रन आहेत. हा मग 1 बॉल 7 रन. तो नॉन स्ट्रायकर वाला काय माहिती. 2च दिले ना. डिक्लेअर केलं ना बाहेर. त्यांनी 2च दिले. धावला पाहिजे. 1 बॉल 7 रन्स. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 7 रन्स. आणि अशा तऱ्हेने मॅच संपलेली आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगून टाका सर. चला बॉल आउटचे 3 टीमनी बॉलर काढून टाका लवकर.